एका मुलीला 1 लाख रुपयाचा धनादेश देण्यासाठी बोलवलेलो. का त्या गावाने धनादेश दिलेला होता तर त्या मुलीला 98.5% 10वीला मार्क मिळालेले होते आणि ती काय आमच्यासारख्या मध्यमवर्गीयाची किंवा कुठल्या श्रीमंताची मुलगी नव्हती. तिचे आई वडील स्मशानभूमीमध्ये सारं ते सरच पेटवण्याचं काम करायचे. तिच्या झोपडीमध्ये लाईट पण नसायची त्यावेळेला. त्या चितेला लागलेल्या आगीमध्ये अभ्यास, त्या उजेडात अभ्यास करून तिने 98.5% मार्क मिळवलेले. तिच्या आईला समजावून पण 98.5% किती असतात तिच्या आईला कळत पण नव्हतं. तिनं तिच्या भाषणात सांगितलं की 90वर 8 असतात आणि परत अर्धा असतो. आणि ज्यावेळेला ती भाषणाचं उत्तर द्यायला उभा राहिली त्यावेळेला ती मला उद्देशून मला एक साहेब मला बी हैदराबादला जायचंय. 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळं हैदराबादच्या आरशी आणि फरशा खूप फेमस होते त्यावेळेला. सैराट मध्ये कळून जात नाही पण मला हैदराबादला सैराट मधल्या त्या फरशा आणि आरची सारखं पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी मध्ये IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं.